इंदापुर में सांसद सुप्रिया सुले ने बारिश मिसिंग लिंक प्रोजेक्ट और कर्ज माफी को लेकर राज्य सरकार पर निशाना साधा। उन्होंने मिसिंग लिंक की घटना की जानकारी, जांच और बारिश प्रभावितों के लिए तत्काल कदम उठाने की मांग की। सुले ने किसानों और आम लोगों की समस्याओं को लेकर सरकार से प्रभावी कार्रवाई की अपील की। उज्जैन और अयोध्या चोरी प्रकरणों पर सांसद सुप्रिया सुले ने तीखी प्रतिक्रिया देते हुए दोषियों को फांसी की सजा देने की मांग की। मिसिंग लिंक बद्दल तुम्ही ट्वीट बघितलं असेल, मला आठवतंय की मी स्वतः अडकले होते ट्रॅफिकमध्ये आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आज नंतर सुप्रिया सुळे कधीच मिसिंग लिंकमध्ये अडकणार नाही। आता मला माहिती नव्हतं मिसिंग लिंक बंदच होणार, त्याच्यामुळे अडकायचा प्रश्नच येत नाही। पण मला आश्चर्य वाटतं की ज्या मिसिंग लिंकबद्दल एक व्हिडिओ आला आहे माझ्याकडे आता, आणि मी पत्र लिहिणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक पूर्णपणे इन्क्वायरी लावली पाहिजे। कारण का दोन गोष्टी झाल्या, एक तर त्यांचं म्हणणं आहे हा डिझाईन हा टेक्निकली किती पाऊस पडला आणि कितीही वारा असला तरी त्याचं डॅमेज होणार नाही असे एक स्टेटमेंट सरकारकडून आले। आणि त्याचबरोबर आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ज्या पद्धतीने तिथली स्लॅब कोलॅप झाली आहे का काय नक्की झालं आहे हे टेक्निकलच माणूस सांगू शकेल, पण पूर्णपणे लोकांच्या मनात भीती आहे। लोकांना मिसिंग लिंकमधून जायला भीती वाटते असं अनेक लोक मला सकाळी पुण्यात म्हणाले की नक्की या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चाललंय तरी काय। त्यामुळे लोक ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड हे जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये कॉस्ट, म्हणजे जर एखादी गोष्ट पहिले 5 रुपयांनी सुरू झाली त्याचं एस्केलेशन होऊन 10 आणि 15 रुपयाला हे प्रोजेक्ट झाले। त्यामुळे एकीकडे कॉस्ट एस्केलेशन, दुसरीकडे सुरक्षिततेबद्दल कुठलीच खबरदारी या सरकारने घेतलेली नाही। त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवाची काही किंमत नाही राहिली सरकारला। त्यांची अध्यक्ष काय एखादी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, झाड पडला म्हणून हसतायत, इतकं असंवेदनशील हे सरकार झालं। पण ते माझ्याबद्दल नाहीच आहे, पुण्यात सगळ्यात जास्त पूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधले आणि महाराष्ट्रातले सगळे वाशीला जाऊन बघा ना, वाशीचे जे पूल आहेत जुनी सगळी 70 वर्षाचा हिशोब काढा, जे काय महाराष्ट्रात पूल झाले काँग्रेस राष्ट्रवादीनेच केलेला। त्याच्यामुळे तो मला टोला नाही आहे, तो त्यांनी कुणाला टोला मारला त्यांना जाऊन विचार। मला आश्चर्य वाटतंय कारण का देवेंद्रजी हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो। त्यामुळे ज्या पद्धतीने या मिसिंग लिंकच्या ज्या घटना झाल्या आहेत ह्या धक्कादायक आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांनी एका भूताची थट्टा केली, त्यांना ते हास्यास्पद वाटतं। हा चेहरा कुठल्याही व्यक्तीचा हा धक्कादायक, आणि भारतीय जनता पक्ष अति एक सुसंस्कृत पक्ष होता। मी स्वतः त्यांच्याबरोबर अनेक वर्ष जवळून मी अटलजींची भाषणं, त्यांच्या मनातली अनेक वेळाची अस्वस्थता, अटलजी असतील अडवाणीजी असतील हे सगळी पाहिलेली आहेत, त्यांची भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत। काय झालं आहे म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या रामाच्या मंदिरासाठी या सगळ्यांनी एवढे कष्ट केले, कष्टांची एवढा मोठा संघर्ष केला, आणि आमच्या सगळ्यांसाठी इथे उपस्थित सगळ्यांसाठीच अयोध्या हे श्रद्धेचं स्थान किंवा मध्य प्रदेशमध्ये झालेला भ्रष्टाचार, उज्जैन आणि अयोध्या हे आपल्या सगळ्यांसाठीच श्रद्धेचं स्थान आहे। त्या श्रद्धेच्या स्थानामध्ये भ्रष्टाचार जर होत असेल, मर्यादा पुरुषोत्तम राम जे ज्यांनी आपल्याला मर्यादा ठेवायला शिकवलं, असं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या देवळामध्ये तुम्हीच दाखवले आम्हाला व्हिडिओ। आम्हाला काय माहिती उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, आम्ही आपली इंदापूर दौंड बारामती फिरणारी लोक, आम्ही इथे बसलोय आमचे सुखदुःख एकामेकाला सांगत, इथे शेतकऱ्यांवर एवढा अन्याय होतोय, एवढे मोठे तुम्ही बघताय शेतकऱ्यासाठी आंदोलन रोहित रोज करतोय, किती जणांनी जीव दिलाय, आत्महत्या केल्यात शेतकऱ्यांनी। अशा परिस्थितीत एकीकडे महाराष्ट्र आहे आणि दुसरीकडे राम लल्ला मर्यादा पुरुषोत्तम रामाचे इथे तुम्ही व्हिडिओ दाखवले तुमच्या चॅनलवर की त्या चॅनलमध्ये कोणीतरी इथे पैसे लपवतोय, कोण चांदी लपवतोय, अतिशय लाजीरवाणी आणि गलिच्छ आहे हे जे चाललं, आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आम्ही सगळेच मिळून मी इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये सगळ्याच आमच्या घटक पक्षांना विनंती करणार आहे की अयोध्या ते उज्जैन आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे। या श्रद्धेच्या स्थानामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल तर असल्या पापी लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ही माझी मागणी।